नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा. शनिवार ते सोमवार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. वीकेंडला पारा घसरला. सहकारी पतसंस्थावरील विश्वास धोक्यात. गजानन नागरी नंतर ठेवीदार सावध. कष्टाचा पैसा वाचवण्यासाठी घेणार मोठा निर्णय. महावितरणाचा तो बनावट ईमेल पाठवणारा हायटेक अभियंता कोण? सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, शोध सुरू. सिंघम तुकाराम मुंडेंच्या एंट्रीने अकोला एफडीए जागेवर येणार का? गुटखा आणि दूध माफियांना बसणार का चाप? अनेकांना एका जावायला सांभाळता येते ना की नऊ. तिथे या गावाने थाटात केला 150 जावायांचा शाही सोहळा. अधिक मासाचा अनोखा मान. आता सविस्तर बातम्या. हवामानात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या शनिवार 30 मे ते सोमवार 1 जून दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात हवेचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहू शकतो. उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या अकोलेकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे हिटपासून त्रस्त अकोलेकर आता सुखावणार आहेत. अकोला जिल्ह्यात शनिवारी 30 मे ते सोमवार 1 जून दरम्यान काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी आवश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. जनावरांना, झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. सर्व यंत्रांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज अकोल्याचे तापमान सरासरी 2 अंशांनी घटले असून आजचे अकोल्याचे तापमान हे केवळ 43 अंश सेल्सिअस इतकेच होते. शहरातील डाबकी रोडवर असलेल्या गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16 कोटी 79 लाखांचा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संस्थेचे व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी व नंदकिशोर नारायण आवारे यांना अटक केली आहे. गजानन नागरी सहकारी संस्थेचे नंदकिशोर आवारे याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमडे व त्यांचे पथक करत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदकिशोर आवारे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. मात्र दुसरे मुख्य आरोपी व संस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे हे 63 वर्षाचे आहेत. त्यांनी येथील सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहून आपली प्रकृती चांगली नसल्याचा वैद्यकीय अहवाल सादर केला. त्यांच्या वाढत्या वयाचा व खालावलेल्या प्रकृतीचा विचार करून पोलिसांकडून त्यांना पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे समजपत्र दिले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये कोण परत करणार आणि केव्हा ते मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. अकोल्यातील अशा किती पतसंस्था आहेत ज्या ठेवीदारांच्या रकमा सुरक्षित नाही याची विचारणा आता सुरू झाली आहे. तर ज्या ठेवीदारांच्या मोठ्या ठेवी आहे त्या आता छोट्या संस्थांमधून निघण्याची शक्यता वाढली आहे. महावितरण कंपनीतून कोणी पाठविले बनावट ईमेल याचा शोध सुरू आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले असून तो व्यक्ती कोण, तो अधिकारी कोण ज्याने बनावट ईमेल पाठवित खासगी कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले याची चर्चा रंगली आहे. महावितरण कंपनीच्या अकोला शहर विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून एका नामांकित शासकीय कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेतून बाद करण्यासाठी फेक ईमेल पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यावसायिक षडयंत्रामुळे कंत्राटदाराचे तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्यांची मोठी बदनामीही झाली आहे.
या सर्व प्रकरणात अकोला ग्रामीण व अकोल्याचा संदर्भ देत खोटा ईमेल पाठवणारा महावितरणाचा तो अभियंता कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकरणी अकोला सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंडरमधून बाद करण्यासाठी बनावट ईमेलचा वापर करत गणेश सारसे यांच्या अर्णव इलेक्ट्रिकल्स या कंपनीची बदनामी केली आहे. अज्ञाताविरोधात दाखल या गुन्ह्यातील आरोपी सायबर पोलिसांना मिळतील काय, अशी विचारणा आता होत आहे. अकोला अन्न औषध विभाग दलालामार्फत चालविला जात असून त्याची चौकशी नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर अकोल्यातील गुटखा आणि दूध माफियांवर कारवाईसाठी तुकाराम मुंढे यांनी गोपनीय दौरा करण्याची मागणी होत आहे. आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच पुन्हा एकदा आपला इम्पॅक्ट दाखवून दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच मुंडे थेट ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची एक विशेष धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांना कडक इशारा देत प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे. अकोल्यातील गुटखा माफिया व अन्न औषध प्रशासनातील ढिसाळ कारभाराची दखल घेण्यासाठी तुकाराम मुंढे अकोल्यात येतील काय, अशी विचारणा आता होत आहे. दूध माफिया व गुटखा माफिया यांच्या विरोधात अकोल्यात येऊन तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करत स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. गुटखा आणि पान मसाला व्यतिरिक्त अन्न औषध प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बनावट दुधाची होत असलेली विक्री पाहता ती रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अकोल्यात येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. डीएपी खतांचा पुरवठा कमी होत असल्याने पर्यायी खताचा वापर करण्याचा सल्ला राज्यातील कृषी विभागाने दिला आहे. पाहूया नेमके कोणते पर्यायी खत खरीप हंगामासाठी आहेत. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होणार आहे. डीएपी खतामध्ये 18% नत्र तर 46% स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही, त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद 16% सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व इतर एसएसपी 3 गोणी खतांचा वापर डीएपीएस चांगला पर्याय आहे. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. टीएसपी या खतांमध्ये 46% स्फुरद अन्नद्रव्यांची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी 1 गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डीएपी खतास उत्तम पर्याय आहे. चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतांवरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध आलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. तेल्हारा आणि अडगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात सध्या वरळी मटक्यांसारख्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छांत मांडला आहे. गावागावात सर्रासपणे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यांमुळे तरुण पिढी बर्बाद होत असतानाच आता लहान लहान शाळकरी मुलांनाही या वरळी मटक्यांच्या नादी लावले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचा आव आणणारी तपास यंत्रणा केवळ थातुरमातुर कारवाई करत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मटका बहाद्दारांना ताब्यात घ्यायचे, त्यांच्यावर वारंवार जुगार ॲक्टच्या अंतर्गत अवघ्या 300 रुपयांची दंडात्मक कारवाई करायची आणि पुन्हा सोडून द्यायचे, असा संशयास्पद खेळ स्थानिक पातळीवर सुरू आहे. ही नाममात्र कारवाई म्हणजे जुगारांना दिलेले एक प्रकारचे अभयच ठरत आहे. या वरळी मटक्यांच्या विळख्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो गरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मटक्याचे व्यसन जडलेल्या नवऱ्यांमुळे घरात दररोज पैशांवरून वाद होत असून महिलांना आपल्या पतीकडून प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रोंदळा, अटकडी, टाकडी, मनपदा, दापुरा, पिवळंदळ, हनवाडी, नेर, धामणा, बोरगाव, वैराडे, सोनात, अंदुरा, मणात्री, उमरी, आरसूड, घोडगाव, डोला आणि वांगरगाव या गावांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व गावांमध्ये राजरोसपणे मटक्याचे आकडे लिहिले जात असून एजंट गल्ली गल्लीत फिरत आहेत. तपास यंत्रणेच्या या ढिसाळ आणि संशयास्पद कारभारामुळे आता ग्रामस्थ स्वतः कायदा हातात घेण्याच्या मनस्थितीत आहेत.
ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी बाळापूर तालुक्यातील मोरझाड येथील ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठी सतर्कता दाखवली आहे. पाहूया एक विशेष रिपोर्ट. मोरझाडी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 1,48,00,000 निधीच्या डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत या कामाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी उपसरपंच दिलीप रवींद्र पाटील यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या आक्रमक आणि जागरूक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रस्त्याचे काम दिलेल्या इस्टिमेटनुसार किलोमीटरच्या निकषात आणि उत्तम गुणवत्तेचे होणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. यावर तात्काळ पाऊल उचलत उपसरपंचांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की या कामाची आधी चौकशी व्हावी, त्यानंतरच कंत्राटदाराला बिल अदा केले जावे. चौकशी न करता पैसे दिल्यास मोरझाडीतील सर्व नागरिक आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील. सार्वजनिक निधीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि आपल्या गावातील रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी मोरझाडी येथील नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. मी दिलीप रवींद्र पाटील, मोरझाडी ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सेस फंडातून DPDC मोरझाडी ते डांबरीकरण रस्ता पास झालेला होता 1,48,00,000 पण सदर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा ठेकेदारानं केलेला आहे आणि कुठल्याच प्रकारचं त्याच्यात चांगलं मटेरियल वापरलेलं नाही आहे आणि तो आपण हातानं जर उकरून बघितला तर पूर्ण रोड असा हातानं उकरून निघत आहे. त्याच संदर्भात आम्ही CO मॅडमला 1 महिना आधी तक्रार दिली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 25 तारखेला तक्रार दिली आणि आज 29/5ला पण तक्रार दिली. अशा सदर 3 तक्रार CO मॅडमकडे आम्ही सादर केल्या आहे. परंतु CO मॅडमनं आमच्या तक्रारचा कुठलाच विचारात न घेता आतापर्यंत चौकशीचे आदेश काढलेले नाही आहेत. पण रस्ता एवढा निकृष्ट दर्जाचा झाला आहे की शेवटी शेतकरी आणि कष्टकरी आणि गावातील जनता आज अक्षरशः कंटाळून CO मॅडमला भेटण्याकरिता आलेली आहे. आजच्या कंप्लेंटवर जर CO मॅडमनं ॲक्शन नाही घेतली तर आम्ही येत्या काळात अकोला ते तेलारा रोड आमच्या गावात जोडून जाणार आहे. तर त्या फाट्यावर आम्ही जाहीर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि याचं सर्वस्वी जबाबदारी मग अधिकाऱ्यावर राहील. ठेकेदार कोण आहे? ठेकेदार सचिन चेंडाळणे आहेत. त्यांना पण आम्ही फोनद्वारे कळवलं, सांगितलं की बा रस्त्याचं काम चांगलं करा आणि भगत आहेत कोणीतरी अजून एक ठेकेदार, त्यांना पण सांगितलं परंतु त्यांनी टाळाटाळ केली आहे आणि त्यांच्या मर्जीनं तो रोड बनवलेला आहे. 1,48,00,000 1.25 किलोमीटर रोड बनलेला आहे. तो पण निकृष्ट दर्जाचा रोड बनलेला आहे. त्याच संदर्भात आम्ही CO मॅडमकडे एकदा नाही, दोनदा नाही, 3दा कंप्लेंट केलेली आहे परंतु कंप्लेंटीचं कुठलंही निवारण झालेलं नाही. मॅडमनं तात्काळ याच्याकडे लक्ष द्यावं, चौकशीचे आदेश काढावे, अन्यथा मोरझाडी येथील नागरिक रस्ता रोको आंदोलन अकोला ते तेलारा रोडवर करतील. अकोला शहरातील रसिक आणि विनोदीप्रेमी नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे. सोशल मीडिया आणि स्टँडअप कॉमेडियनच्या विश्वात आपल्या अनोख्या शैलीने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारा प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे हे पहिल्यांदाच अकोल्यात लाईव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी येत आहे. शनिवार 30 मे रोजी शहरातील प्रतिष्ठित द हेरिटेज येथे हा धमाकेदार विनोदी सोहळा पार पडणार आहे. अकोल्यात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विनोदी शो द बिगेस्ट कॉमेडी नाईट विथ प्रणित मोरे या नावाने आयोजित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट आणि दैनंदिन धावपळीतून विरंगुळा म्हणून अकोलेकरांना खळखळून हसवण्यासाठी या लाईव्ह शोचे आयोजन करण्यात आले आहे. प्रणित मोरे यांच्या हजरजबाबी आणि धमाल पंचलाईन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्णसंधी अकोल्यातील तरुणाईला आणि कुटुंबांना मिळणार आहे. अकोल्यात पहिल्यांदाच एवढा मोठा स्टँडअप कॉमेडीचा लाईव्ह शो होत असल्याने शहरातील सांस्कृतिक वर्तुळात आणि तरुणांमध्ये या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि स्टँडअप कॉमेडीच्या विश्वात आपल्या अनोख्या शैलीने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारा प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे हे पहिल्यांदाच अकोल्यात लाईव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी येत आहेत. हेलो दोस्तों, कैसे हो सब लोग? मैं हूं प्रणीत मोरे और मुझे बहुत सारे मैसेज आ रहे हैं कि आप अपना स्टैंड अप शो लेके हमारे शहर कब आ रहे हो. तो मेरा अपना लाइव स्टैंड अप शो मैं प्रणीत मोरे शो लेके आ रहा हूं अकोला में और ये जो शो है ये 30 मई को होने वाला है. सारे डिटेल्स यहाँ पे दिए रहेंगे और जल्दी जल्दी टिकट्स ले लो क्योंकि बाद में सोल्ड आउट हो जाते हैं तो आपको टिकट्स मिलेंगे नहीं. तो इस शो में स्टैंड अप होने वाला है, क्राउड वर्क होने वाला है और बहुत सारे मजे होने वाले. तो मिलते हैं हम लोग अकोला में 30 मई को. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वाशिमच्या मालेगावमध्ये एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिम मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पीडित मुलगी रुग्णालयात उपचारासाठी गेली असता पोलिसांना रुग्णालयाकडून याबाबत माहिती मिळताच आरोपीविरुद्ध तक्रारीवरून पोस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. 15 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिनांक 27/5/2026 रोजी मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्याची तक्रार होती. त्या अनुषंगाने मालेगाव पोलीस स्टेशन येथे CR नंबर 373 कलम 64(2) भारतीय न्यायसंहिता तसेच पोस्को ॲक्ट कलम 46812 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरातील वडाळी परिसरातील भोईपुरा आणि मीनाताई ठाकरे शाळा परिसरातील मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा सतत कमी जास्त व्होल्टेजचा त्रास होत आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून अनेक घरांमधील टीव्ही, फ्रीज, AC, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे जळून बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. प्रभागाच्या नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या नेतृत्वात परिसरातील रहिवाशांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. संबंधित भागात तांत्रिक तपासणी करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी नवीन DP बसवून सर्व विद्युत खांबांवर योग्य प्रकारे 3 फेज वीज वाहिनी जोडण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि हिताचा विचार करून प्रशासनाने या समस्येची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. नागरिकांचे झालेले नुकसान भरपाई महावितरण कंपनीने करून देण्याची मागणी यावेळी समोर आली आहे. महावितरण कंपनीचे ढिसाळ नियोजन, मेंटेनन्सचा अभाव आणि ग्राहकांकडून वसुलीचे धोरण यामुळे सामान्य वीज ग्राहक त्रस्त असताना नगरसेविका चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकाराची चर्चा राजकीय वर्तुळात होती. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांच्या सन्मानासाठी आणि विधवा महिलांच्या हक्कासाठी दर्यापुरात एक अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक पुढाकार पाहायला मिळाला आहे. येथील सैनिक कॉलनी भागात नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पावसाळा तोंडावर असताना कोणाचेही छत्र हिरावले जाऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाची अत्यंत सकारात्मक चर्चा करून कारवाई थांबवण्याची विनंती केली आहे. नियम आणि मानवता जपण्याचे आवाहन काही दिवसातच पावसाळा सुरू होत असल्याने नियमानुसार आणि मानवी दृष्टिकोनातून अशी कारवाई करता येत नाही. माजी सैनिकांनी देशासाठी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांच्या हक्काचे घर पाडणे योग्य नाही अशी ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय चोरपगार यांनी मांडली. शिवसेना शिंदे गट नेते गोपाल अरबट यांनी आक्रमक आणि संवेदनशील भूमिका घेत माजी सैनिकांच्या त्यागाचा विचार करून प्रशासनाने त्यांना तात्काळ दिलासा दिला पाहिजे अशी मागणी केली. या संवेदनशील प्रसंगी सैनिक कॉलनीतील नागरिकांसह दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दर्यापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना नेते गोपाल पाटील अरबट आहेत. सैनिक कॉलनीतील अतिक्रमण काढण्यासंदर्भात त्यांनी अतिक्रमण काढू नये या संदर्भात दर्यापूर नगरपालिकेवर त्यांनी मोर्चा आणला होता. नुकतेच दर्यापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. तर काय चर्चा झाली आणि काय त्याच्यातून निष्पत्ती निघाला ते? आपल्या दर्यापूर शहरामध्ये 40 ते 50 वर्षापासून सैनिक कॉलनीमध्ये माजी सैनिकांचे घराचे बांधकाम झाले. आता अतिक्रमणाची मोहीम आल्यामुळे आपले इथले जे शिव आहेत यांनी माजी सैनिकांचे घरं पाडण्याची मोहीम राबवणं चालू केली होती. या आम्हाला शिवसेनेला माहिती दिल्यावर शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना काल कॉल करून त्यांना माहिती दिली की बाबा जर माजी सैनिकांच्या घराला जर हात लावला
तर आम्ही शिवसेनेच्या वतीला आंदोलन करून आणि तुमची ते सगळी मोहीम बंद करू चर्चा करत असताना अगोदर त्यांनी उलवडीचे उत्तर दिले, परंतु वंचित आणि शिवसेनाची आक्रमक भूमिका घेतल्यावर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की कुठल्याही माजी सैनिकाच्या घराला आम्ही हात घालू. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सोरपोकार हे सुद्धा उपस्थित आहेत. संजय भाऊ, जर यानंतर सुद्धा त्यांनी अतिक्रमण काढलं तर काय आपली भूमिका राहणार? आमची भूमिका रस्त्यावर येऊन आम्ही ते अतिक्रम काढणारे जे लोक आहेत ते अतिक्रम काढणाऱ्या लोकांना हाणून पाडू. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या लोकांना निवडून दिलेलं आहे, जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकापैकी एकही नगरसेवक या लोकांच्या मदतीला धावून आला नाही. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना गोपालभाऊ धावून आले. या लोकांनी वंचितकडे अर्ज केला की साहेब आमच्या घरी लोक पाडत आहेत. 2 दिवसा अगोदर या लोकांनी वंचित बहुजन आघाडी माझ्याकडे अर्ज केला. त्यामुळे आम्ही शिवसाहेबांना परवाच्या दिवशी पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की रोड हा 40 फुटाचा तुम्ही घ्या. आणि शिवसाहेबांनी हट्ट धरला होता की नाही मला 50 फुटाचा रोड करायचा आहे. परंतु आज त्यांनी आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं आहे की अतिक्रमधारक माजी सैनिक यांच्या घराचे नुकसान होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेण्यात येईल. आणि ते लेखी दिल्यामुळं आम्ही हे आजचं आमचं जे आंदोलन आम्ही आज मागं घेतलेलं आहे, परंतु आंदोलन संपलेलं नाही. आम्ही आताही या सर्व माजी सैनिकांच्या अतिक्रमधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे संपूर्ण चर्चा शांततेत आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या संपूर्ण प्रकरणावर आणि पुढील भूमिकेवर दर्यापूरचे मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी RRCशी बोलताना आपली अधिकृत प्रशासकीय प्रतिक्रिया दिली आहे. शहरात अतिक्रमणाची मोहीम गेल्या 5-6 दिवसापासून सुरू आहे. फक्त मुख्य रस्त्यांवर चौकांमध्ये जी अतिक्रमण मोहीम होती ही बेसिकली त्या ठिकाणी अपघात झाले होते म्हणून करण्यात आली होती. आणि या ठिकाणी जे आहे ते विकासात्मक कामं म्हणजे त्या ठिकाणी जे काही नागरिक राहतात त्यांना रोड, नाल्या, बेसिक फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे. मग तिथं रोड बांधत असताना त्या ठिकाणी काही घरांचं अतिक्रमण करूया, वॉल कंपाऊंड करूया, त्यामुळे मग आम्हाला ते पाडणं भाग पडलं. आमची पण काही अशी इच्छा नव्हती. आताही प्रशासनाचा तो स्टँड त्या ठिकाणचं रोड आणि नालीचं जे काही बांधकाम आहे ते आम्ही पूर्णत्वास नेऊ. त्यामध्ये शक्यतो होईल तेवढे घरं कमीत कमी पडतील किंवा त्याची नुकसान कमीत कमी होईल याची खबरदारी प्रशासन पूर्ण करेल. दर्यापूर नगरपालिकेच्या वतीने आणखीन कुठल्या मुख्य चौकातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे? सगळ्यात चौकामध्ये आजही आपली या क्षणाला आपल्याशी बोलत असताना आपली ती कारवाई सुरू आहे. कारण मग ज्या वेळेस कुठले मोठे सण येतात त्यावेळेस तिथून मिरवणुका निघतात, काही निवेदन द्यायचे असतील, मोर्चे असतील. आपले चौक म्हणजे काय की ते गर्दीचं ठिकाण असतं, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन नेहमी दक्ष राहणार. या निमित्तानं माझी व्ह्युअर्स जे आहेत त्यांनी विनंती राहील की जे ॲक्सिडेंट पॉईंट आहे तर कृपया असं तुमचा समज होऊ नका दे की ही मोहीम फक्त आतापर्यंत आहे. तो ॲक्सिडेंट पॉईंट जे आहेत ते कायमस्वरूपी तसेच राहतील याची खबरदारी प्रशासन घेईल. त्यामुळे कृपया पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये एवढं आव्हान या निमित्तानं. या ठिकाणी आपल्यासोबत होते डॉक्टर विकास खंडारे, दर्यापूरचे मुख्य अधिकारी. यानंतरही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. ज्या ठिकाणी मोठमोठे अपघात घडलेले आहेत अशा ठिकाणी अतिक्रमण करू नये अशी त्यांनी नागरिकांना विनंती केली आहे. धन्यवाद. मी संदीप मानकर, RRC नेटवर्क, अमरावती. आज वाशिमच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसे पदाधिकारी, शेतकरी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी व दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्यात यावे, तसेच शेतकरी व दिव्यांगांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बाबासाहेब आंबेडकर चौक ते पाटणी चौक या मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जय महाराष्ट्र.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना 6,000 मानधन भेटलं पाहिजे, तात्पुरत्या दिव्यांगांना संजय गांधी योजनेचा लाभ मुदत संपेपर्यंत देण्यात यावा, तसेच 200 स्क्वेअर फूट जागा ही दिव्यांगांना देण्यात यावी। या सर्व आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाशिमच्या जांभरुण नावजी येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। त्यामुळे आज वाशिम ते रिसोड या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तसेच जोपर्यंत पाणी उपलब्ध करून दिले जाणार नाही तोपर्यंत रास्ता रोकोवर ठाम राहणार असल्याचं महिलांनी सांगितलं। वाशिम रिसोड या राज्यमार्गावर जांभरुण नावजी येथील महिलांनी पाण्यासाठी आक्रमक होत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। एकीकडे सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी जांभरुण नावजी येथील महिलांना भटकंती करावी लागत आहे। वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्यामुळे वाशिम ते रिसोड हा राज्यमार्ग रोखून रोष व्यक्त करण्यात आला आहे। या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या। दरम्यान जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू राहील असा महिलांचा आक्रोश बघायला मिळाला। मात्र आता तरी या महिलांना पाण्याची सोय केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आम्ही रस्ता रोको हा आमच्या गावची पाणी टंचाई दूर करण्यासाठी केलेला आहे, कारण आम्हाला आमच्या एरियामध्ये पाण्याची सुविधा नाहीये। आम्ही ग्रामसेवकला फोन करतो, ग्रामसेवकला आम्ही फोन करून विचारतो की पाण्याचं नियोजन करा, तर आमचा ग्रामसेवक आमचा फोन उचलत नाहीये। पोलीस पाटलाला काही काळजी नाहीये आणि सरपंच सध्या कुठला अधिकारी आहे आम्हाला माहिती नाहीये। आमदार खासदाराला काही काळजी नाहीये की या गावात पाणी आहे का नाही म्हणून। आता आम्ही रस्ता रोको करण्याशिवाय आमच्याकडे त्यांनी पर्यायच ठेवलेला नाहीये। आमच्याकडे एकच पर्याय आहे, रस्ता रोको। आणि याच्यामध्ये जर आम्हाला पाण्याची सुविधा यांनी करून दिली नाही तर आम्ही याच्याही पेक्षा मोठं आंदोलन करू आणि त्याला जबाबदार पोलीस प्रशासन, सगळं टोटल प्रशासन राहील। त्याला जे काही प्रशासन आहे, सरकार, सगळं आमदार, खासदार, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील जे काही आहेत, मत मागायला सगळे येतात। मत मागायला तर हात जोडू येतात, मग काम करायच्या वेळेस त्यांना काय होते? कामाचं कोण लक्ष देणार? मत मागायला सगळ्यांनाच पाहिजे, मग सुविधा कोण देणार आहे? कोण करणार आहे? अनेकांना एकच जावई डोईजळ ठरत असताना अकोल्यातील एका गावाने तब्बल 150 जावयांचे शाही स्वागत करत त्यांचा सन्मान केला। पाहूया या गावातील या सत्कार सोहळ्याची ही RRC न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी। सासरी गेलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्यांना म्हणजेच लाडक्या लेकींना आणि जावयांना माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण गावाने एक अनोखा आणि कौटुंबिक सोहळा अनुभवला। अकोली जहागीर येथील तीर्थभूमीवर तब्बल 145 लेकींचा सन्मान आणि जावयांचे शाही स्वागत एकाच छताखाली सामूहिकरित्या करण्यात आले। माहेर आणि सासरच्या नात्यातील ओलावा वाढवणारा हा सोहळा प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर समाधान आणणारा ठरला। सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणून तिचे आदरातिथ्य करणे आणि जावयाला वस्त्र, भेटवस्तू देऊन सत्कार करणे ही आपली प्रेम व्यक्त करण्याची संस्कृती आहे। माहेर आणि सासर या दोन्ही बाजूंमध्ये आपुलकी व सुसंवाद वाढावा या सामाजिक उद्देशाने व सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। 145 लेकींचे प्रेमाने औक्षवण केले आणि त्यांना अधिक मासाचे वाण व भेटवस्तू दिल्या। सर्व जावयांना सन्मानपूर्वक नारळ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। गावातील लेकी एकाच वेळी माहेरी आल्याने संपूर्ण गाव सुखावून गेले होते। या सोहळ्याची सांगता सर्वांसाठी आयोजित केलेल्या तृप्त करणाऱ्या पाहुणचाराने आणि स्नेहभोजनाने झाली। आपण सुरू ठेवलेली आहे आणि त्या निमित्तानं आज आपल्या या परिसरातलं उन्हाचं हे पाहता, तीव्रता पाहता, त्या तीव्रतेच्या अंदाज घेऊन आपण आरतीनंतरच हा कार्यक्रम ठेवला आणि त्यानंतर लगेचच भोजनाची व्यवस्था केली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। अकोलेकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा। शनिवार ते सोमवार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। वीकेंडला पारा घसरला।
सहकारी पतसंस्थावरील विश्वास धोक्यात, गजानन नागरी नंतर ठेवीदार सावध. कष्टाचा पैसा वाचवण्यासाठी घेणार मोठा निर्णय. महावितरणाचा तो बनावट ईमेल पाठवणारा हायटेक अभियंता कोण? सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, शोध सुरू. सिंघम तुकाराम मुंडेंच्या एंट्रीने अकोला FDA जागेवर येणार का? गुटखा आणि दूध माफियांना बसणार का चाप? अनेकांना एका जावयाला सांभाळता येते ना की नऊ. तिथे या गावाने थाटात केला 150 जावयांचा शाही सोहळा. अधिक मासाचा अनोखा मान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.